आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अण्णा, संचालक मंडळातील माझे सहकारी जीवे अण्णा गावडे, उपस्थित सर्व व्यासपीठ, या गावातील सर्व वडीलधारी नेते मंडळी, तरुण सहकारी मित्र, उपस्थित महिला भगिनी आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माय भगिनींनो, मित्रांनो, एक ऐतिहासिक निर्णय, ज्या निवडणुकीमध्ये या संचालक मंडळाने केलेला कारभार, 5 वर्षामध्ये काय केलं, काय झालं, होत्याचं नव्हतं झालं, आणि ते होत्याचं नव्हतं झाल्यामुळं तात्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फॉर्म भरावा लागला. हे त्यांनीच कबूल केलं, आपण म्हणत नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्याला सांगायचंय, ही लढाई परिवर्तनाची लढाई, ही लढाई तुमच्या माझ्या मुलाबाळाच्या भवितव्याची लढाई, ही लढाई तुमच्या माझ्या माळेगाव कारखान्याच्या वडिलांनी उभे केलेलं, आपल्याला केलेलं मालक, ती आपल्या पुढच्या पिढीचा मालकत्व ठेवणारी लढाई आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला या निवडणुकीमध्ये करावा लागणार आहे. काय केलं, काय नाही, प्रत्येक सभेमध्ये ऐकलंय. परमेश्वराला सुद्धा इच्छा झाली आहे, सुद्धा इच्छा झाली आहे, त्यावरून राजाचा सुद्धा वर्षा होतोय, तो सुद्धा रडतोय. माळेगाव कारखान्याच्या सभासदाची अवस्था काय झाली आहे. अरे आपल्या डोळ्यातलं आलेलं पाणी निश्चित तुमच्या माझ्या या बहिणींच्या प्रपंचाचा खेळ करणार आहे. या सगळ्या गोष्टीचं गणित मांडल्यानंतर मित्रांनो, या कामकाजाला राज्याचे उपमुख्यमंत्री शाबासकी देत आहेत. ह्याच्या इतकं दुर्दैव कुठं नाही. ज्यांनी राज्याचा अर्थसंकल्प 7वा साजरा केला, त्यांना जर माळेगाव कारखान्याचा खोटे आकडेवारी देऊन दिलेलं अर्थशास्त्र बरोबर वाटत असेल तर 4-2 CA चार्टर्ड अकाउंटंट नेमा. बघा काय अवस्था माळेगाव कारखान्याची. कधी नव्हती ती आर्थिक अवस्था माळेगाव कारखान्याची सुधारणा झालेली आहे. तुम्ही कारखान्यात काम केले, हे काम करत असताना 28 वर्ष आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी तिथे. मित्रांनो, माळेगाव कारखान्याच्या 42 वर्षापूर्वी झालेल्या डिक्शनरीवर कधीही कर्ज काढावं लागलं नव्हतं. त्या डिक्शनरीची किंमत 32-33 कोटी आहे. त्या 32-33 कोटीच्या डिक्शनरीला 100 कोटीचं कर्ज काढलेले कधीही माळेगाव कारखान्याच्या इतिहासात झालं नाही. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या ज्या ठिकाणी काय करायचे आता पैसाच नाही कारखान्यात द्यायला, अशी अवस्था आहे. मध्यंतरी 2800 दिले, कारखाना अडचणीत आला, गळप कमी झालं, आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला. 300 रुपये वर देताना बँकेचं कर्ज काढल्याशिवाय देता आले नाही. काल परवा जमा झालेलं कांड्या पेमेंट सुद्धा बँकेच्या कर्जाशिवाय मिळालं नाही. आणि म्हणून ही अवस्था कारखान्याची. बाबांनो, आपला माळेगाव कारखाना छत्रपती होण्याची चालू झालेली ही परंपरा कुठं थांबवायची का नाही याचा विचार तुम्हाला मला करावा लागेल. आपण जर आता जागे झालो नाही तर भविष्यातली पिढी तुम्हाला मला जागी माफ करणार नाही. ही 11 गावात होण्याचा महापाप या संचालक मंडळानं केवळ नेत्याच्या स्वार्थासाठी केलं आणि ते करून इथला मालकत्व संपवायचं महापाप ते करणार होते. राजाभाऊ, याची सुद्धा आठवण आपल्याला असली पाहिजे. अन्यथा परत त्यांना संधी दिली तर ती 11 गाव सोडतील, दुसरी 22 गाव सोडतील आणि तुमच्या माझ्या मुलाबाळाचं मालकत्व संपून पुण्या मुंबईतून यादी एवढे एवढे उमेदवार उभा राहा.
तुम्हाला कुणालाही तुमचा हक्क राहणार नाही। ही अवस्था या नेतृत्वाने निर्माण केलेली आहे। ही लढाई खासगीकरणाविरुद्ध सहकाराची लढाई, सहकार वाचवण्याची ही लढाई आहे। आणि म्हणून हे सगळं आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे। आम्ही अण्णांनी वारंवार टीव्ही चॅनलवर यूट्यूबवर भाषण केलेले आहेत। वाचा, काय खरंय काय खोटं तपासा, संध्याकाळी गेल्यानंतर विचार करा आणि पूर्ण विचारानं मतदान करा। मी आपल्याला सांगू इच्छितो, माझ्या घरातल्या माझ्या माय भगिनीला सांगू इच्छितो, राष्ट्रवादीचा झेंडा घेतलेला तुझ्या कारभाराला सांग, आमदारकी खासदारकी जिल्हा परिषद वेगळी निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये तुझ्या पुढच्या पिढीचं, मुलीच्या शिक्षणाचं, मुलाच्या शिक्षणाचं, तुझ्या घरातल्या प्रपंचाची लढाई आहे। आणि ही प्रपंचाची लढाई माझ्या भगिनीला घरात 2 पैसे कमी आली तर तिला ते तुणून म्हणून प्रपंच चालवावा लागतो, कारण पैशाचं सोंग कुणाला कधी करता आलं नाही। आणि म्हणून भावांनो जागे व्हा, आपल्या खिशात पैसा असला तर पुढचा सलाम आहे। आणि म्हणून आत्ताचा सलाम उद्याची वाईट अवस्था टाळण्यासाठी बाबांनो जागे व्हा। माझ्या घरातल्या माऊलीला समाधानाची झोप देण्यासाठी जागे व्हा। तुमचा झेंडा, पक्षाचा झेंडा बाजूला ठेवा, प्रचार तिकडे करा। पण माझ्या माय भगिनीनं ऐकल्या सांगितलेलं, उद्याच्या निवडणुकीमध्ये किटलीच्या चिन्हावर तुमचं मतदान टाकून परिवर्तनाच्या इतिहासाचे मानकरी व्हा। महाराष्ट्र सगळा पाठ पाहतोय, सगळ्या महाराष्ट्राचं नव देशाचं निवडणुकीकडे लक्ष लागलंय। राज्याचा उपमुख्यमंत्री विठ्ठलरावने सांगितल्याप्रमाणे कदाचित काठेवाडीच्या ग्रामपंचायतला उभे राहते का काय, अशी अवस्था का झाली विचार करा, आत्मपरीक्षण करा, आपणच आत्मपरीक्षण करा। आणि या संचालक मंडळाने केलेली कर्तबगारी मी अधिक काही सांगावी असं नाहीये। माझ्या माय माऊलींना पुन्हा एकदा सांगायचंय, बाबांनो हे कॉलेज तुमचं राहिलं पाहिजे, ही मुलं तुमची शिकली पाहिजेत, अन्यथा उद्याला हे कॉलेज सुद्धा वोट नियम बदलून 10 वर्षापूर्वी त्यांना करायचं होतं ते विद्या प्रतिष्ठानला जोडलं गेल्याशिवाय राहणार नाही। आणि तुमच्या मुलाबाळाचं भविष्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी आपणाला सांगू इच्छितो, पुन्हा पुन्हा कळकळीची आग्रहाची नम्र विनंती करतो, अण्णांचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचंय। वरुण राजावरून बरसणार आहे, तत्पूर्वी अण्णांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय। मी वाघेश्वरीला नतमस्तक होऊन सांगतो, माझ्या मीरा वाघच्या आणि या तमाम 35 गावातल्या शेतकरी भावांना सद्बुद्धी दे। आजचा वार शुक्रवार आहे, आई जगदंबेला, आई वाघेश्वरीला प्रार्थना करतो की माझ्या सभासदांना सद्बुद्धी दे, माझ्या घरातल्या लक्ष्मीचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सद्बुद्धी देऊन त्या ठिकाणी किटलीच्या चिन्हावर शिक्का मारून परिवर्तनाचे लाटेचे सहकारी व्हा, ही नम्र विनंती करून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।